माझं संगीता नागले. हा, म्हणजे आमचे पाटील मॅडम वगैरे आमचे शेजारी आहेत. ते संजय पाटील और नलिनी पाटील ते लोक व्यवसायाने वकील आहेत. ते लोक असे कधी कधी फिरायला जातात इकडे तिकडे. हो, मग आता आम्हाला सांगून गेले होते की 23 तारखेला आम्ही बाहेर जाणार आहे. मानसरोवर म्हणजे कैलास मानसरोवर तिकडे जाणार आहे. मग 3 तारखेला परत येतो म्हणून. मग आता एक काल ते तिकडे काय झालं ते आता बाढ आली त्याच्यामुळे आता सगळी लोक बोलतायत की कुठं बेपत्ता आहेत म्हणून. पक्क काय माहिती नाही, पण सकाळी 6:30ला एक खबर अपडेट आली होती त्यांची की आमची बस आता निघाली म्हणून, अशी त्यांच्या तिकडच्या ग्रुपची. तर तिकडं आपले कल्याणचे तलाठी आहेत ना, त्यांच्याकडे आली खबर. मग ते तलाठी काल संध्याकाळी आमच्याकडे आले होते सांगायला की इथल्या या लोकांचं काय अपडेट मिळालं तर आम्हाला सांगा म्हणून. असं दोघच राहतात आणि मुलगा बाहेर युकेला राहतो. अच्छा, असं नाही प्रयत्न म्हणजे आम्ही केलं तसं. ते आम्ही सांगून गेलो होतो की कॅमेरा वगैरे आहे त्यांचा, म्हणजे चालू ठेवा तुम्ही असं. तर मंगळवारी पूर्ण दिवस चालू होता असं. पण नंतर मग त्यांचं कॉन्टॅक्ट तुटलं. आमच्याकडे कसं असे आहेत म्हणजे नंबर वगैरे आमच्या शेजारीवरती आहेत त्या मायावर, त्यांच्याकडे पण नंबर आहे. तर त्यांनी सांगितलं खाली पृथ्वी टेलर आहेत, त्यांच्याशी चांगलं त्यांचं जमतं. आमच्याशी एवढं का आम्ही जास्त बोलत नाही. असं पृथ्वी टेलर सगळं सांगतील तुम्हाला काय असेल. आम्ही नाही कारण त्या भावाला नाही केलं, कारण रात्री त्यांचे एक क्लायंट आहेत ते आले होते 11 वाजता. तर त्याने आम्हाला सांगितलं इकडे तुम्हाला विचारायला आलो की तुमच्याकडे काय कॉन्टॅक्ट आहे का त्यांचा. मग त्यांनी तिकडे शोधून भावाला काहीतरी शोधलं रात्री 11, 11:30, 12 वाजेपर्यंत होते खाली ते लोक. असं मग मुलगा नाही असं तर म्हणून असं वाटतं की त्याने यावं, कुठून पण अगदी यावं. त्यांचा मुलगा पण एकटा आहे बिचारा, त्याचं पण लग्न बिग्न झालेलं नाही आहे. शिक्षण आहे का नोकरी करतो ते त्यांना माहिती, मला नाही. पण ते त्यांनी कुठून तरी यावं असं लय आमची इच्छा आहे. सोसायटीतले आमचे लय चांगले आहेत ते सगळे, आमच्या पूर्वीपासून आमचं आहे चांगलं. जेव्हा बिल्डिंग झाली तेव्हापासून आम्ही इथे राहतो. आम्हाला झाले 36 वर्ष इथे, त्यांना जवळजवळ झाले 20 वर्ष. कारण ते व्यवसायाने वकील असल्यामुळे संपूर्ण सोसायटी त्यांच्या संपर्कात होती. काही काम असेल तर त्यांना आम्ही सांगतो. शुक्रवारी माझ्या एक रजिस्ट्रेशन होतं, त्यासाठी माझा मुलगा आणि आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. त्यामुळे मी आता रविवारी फ्लाईट आहे मुंबईवरून काठमांडू मानसरोवरला आम्ही जाणार. सप्टेंबरच्या 6 तारखेला म्हणे मी येईल. म्हणलं ठीक आहे. नंतर इथून गेल्यानंतर आम्ही 2 दिवस त्यांचा स्टेटस पाहिला. आम्ही जाताना फक्त आत्ताच्या मागच्या 2-4 दिवसापूर्वी, कालपासून स्टेटस नव्हता. तर काल रात्री तलाठी आला आणि त्यांनी विचारलं की म्हणे नलिनी पाटील, संजय पाटील कुठं राहतात. आधी केलं तर ते म्हणे 1st फ्लोअरला. मला म्हणले सेकंड फ्लोअर त्यांचा दे आणि म्हणजे असं त्यांची जी बस आहे चक्की बस देऊ. त्यांचा काही कॉन्टॅक्ट असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला म्हणजे आमचे संपर्क रात्री 12 वाजता कोणतरी त्यांचे त्याच्यानंतर आम्हाला मग क्लायंट होते तेव्हा त्याचे वडील आणि त्याचा मुलगा ते रात्री 12 वाजता आम्ही खाली गेलो, त्यांना भेटलो. त्यांचा भाऊ आहे कॉम्प्लेक्सला गेल्यानंतर नलिनी पाटीलच्या मिस्टरांचा भाऊ, मोठा भाऊ, ते त्यांच्याही संपर्क साधला. मग तो बोला ठीक आहे, तलाठीला मी नंबर दिला. मग त्याच्याकडे त्यांच्या मुलाचा नंबर घेतला, तो अमेरिकेला आहे. त्याचा नंबर साधला, मग त्याला फोन लावला तर त्याला नाही लागला, त्याच्या होणाऱ्या मिसेसला लागला. मग त्यांनी सांगितलं की म्हणे ते तिथून निघाले काठमांडूला. त्यांच्या मावशीचा मुलगा आणि त्यांचा मुलगा काठमांडू निघाले विमानाने त्यांना शोधण्यासाठी.